मित्रांनो नमस्कार, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील। आज आपण आलेलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली पूर्व। कनेरी गुंफांसाठी आपल्याला निघायचं आहे। हे भारदस्त प्रवेशद्वार आहे महाराष्ट्र शासनातर्फे वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली। हे तिकीट काउंटर आहे। आज रविवार असल्यामुळे बरेचसे पर्यटक मंडळी या ठिकाणी भेट देतात। इथून आपल्याला पुढे आत जायचं आहे। प्रवेश शुल्क प्रौढ व्यक्तींना 77, लहान मुलांना 41, तसेच कॅमेऱ्यासाठी 214 रुपये फी आहे। सोमवारी उद्यान बंद असते, त्यामुळे पर्यटकांनी सोमवारी येऊ नये। पश्चिम रेल्वेच्या उपनगरातील हे नॅशनल पार्क आहे। बोरिवली रेल्वे स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे। बोरिवली रेल्वे स्टेशनपासून आपण BST बसेसने येऊ शकतात, ऑटो रिक्षाने येऊ शकतात, ओला टॅक्सीने पण इथे येऊ शकतात। अगदी चालत आले तरी एक 15 ते 20 मिनटाचा अंतर आहे नॅशनल पार्क इथे येण्यासाठी। आपण आता नॅशनल पार्कमध्ये एंट्री केलेली आहे आणि नॅशनल पार्कचे हे भले मोठे गेट आहे। इकडे हा आमचा ट्रेकिंगचा ग्रुप भेटलेला आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सायकलसुद्धा उपलब्ध आहेत। त्यांचं डिपॉझिट आहे 300 रुपये। पहिल्या 2 तासासाठी 80 रुपये चार्ज आहे। नंतर पुढील प्रत्येकी तासासाठी 20 रुपये चार्ज आहे। इथनं आपल्याला या राष्ट्रीय उद्यानामार्फत सायकल मिळू शकते। हे बघा सायकल्स आहेत, काही लोक सायकल्स घेत आहेत। आतमध्ये सायकलिंग करायला खूप चांगला रस्ता आहे। नॅशनल पार्कच्या गेटपासून कनेरी गुंफेपर्यंत BST बसेसची सर्व्हिस आहे। सायकलिंगचा एन्जॉय घेतात काही मंडळी। ही वन राणीचा हा ट्रॅक आहे बाजूने चाललेला। जैन मंदिर स्टॉप आहे बघा। तीन मूर्ती स्टॉप आहे हा। वन राणीची छोटी गाडी आहे तिचा। नॅशनल पार्कमधून वाहणारी ही सध्या नदी कोरडी आहे। पावसाळ्यात येथे भरपूर पाणी असते। नॅशनल पार्कच्या आतमध्ये ही वस्ती आहे। निसर्गाच्या सानिध्यात ही मंडळी राहत आहेत। नॅशनल पार्क गेटपासून साधारणतः 6 किलोमीटर अंतरावर कनेरी गुफा आहेत। बसमधून आम्ही उतरलेलो आहोत। कनेरी गुंफेची ही एंट्री आहे, इथे आलेलो आहोत। इथे बरेचसे स्टॉल्स आहेत, काकडी, टरबूज, रानमेवा आहे, बोरं, सरबत वगैरेचा खूप सारे स्टॉल्स आहेत इथे। हे सायकलिस्ट लोक पण भरपूर आहेत। हे कनेरी गुंफेचं एंट्री आहे। कनेरी केव्ज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई, कनेरी लेणी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई। ह्या अशा पायऱ्या आहेत तिकडनं। कनेरी गुंफा पाहण्यासाठी भारतीयांना 15 रुपये, फॉरेनर लोकांना 200 रुपये असे प्रवेश शुल्क आहे। ह्या तिकीट विंडोवरून तिकीट घेऊन आत जायचे असते। ह्या गेटवर आपले तिकीट तपासून
आत सोडले जाते. आम्ही सर्वांनी तिकीट दाखवून आत प्रवेश केलेला आहे. कण्हेरी गुंफा बघण्यासाठी उत्सुक आहोत. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत ही माहिती इथे दिलेली आहे. एक गुफांचा हा मार्ग पण दाखवलेला आहे. थोडक्यात नकाशा पण आहे इथे. इंडियन ऑइल फाउंडेशनतर्फे येथे मल्टीपर्पज हॉल, कॅन्टीन, पिण्याच्या पाण्याची सोय, पायऱ्या, कठडे, चौथरे, सोलर विद्युतद्वारा विद्युत रोषणाई, इलेक्ट्रिफिकेशन इत्यादी खूप सारे कामं झालेली आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे खूप खूप धन्यवाद. खाद्य शोधण्यासाठी माकड बॅगा पळवतात, त्यामुळे पर्यटकांनी आपल्या बॅगा आपल्यासोबतच बाळगणे आवश्यक आहे. बॅग इकडे तिकडे ठेवून दुसरीकडे फोटोग्राफी किंवा पाहणी करायला जाऊ नका. खाद्य शोधण्यासाठी मंकी आपली बॅग घेऊन जाऊ शकतात आणि मग बॅग मिळणार नाही. एवढ्या जंगलात शोधणं अवघड आहे. सुरुवातीला आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळी पुरातत्व खात्याचा बोर्ड आहे, तर ते जनरली लोक वाचत नाही, पण आपण ते बघून जायचं. तर तिकडे ही आहे लेणी क्रमांक 2, केवळ नंबर 2. बऱ्यापैकी प्रशस्त आणि मोकळी जागा आहे. प्राचीन काळचं हे विद्यापीठ असल्यामुळे येथे त्याप्रमाणे याची संरचना केली गेलेली आहे. प्रशस्त आणि मोकळा आवार असल्यामुळे इथे बैठक आणि क्लासेससाठी उत्तम जागा होती. लेणी क्रमांक 2 मधील हा स्तूप लक्ष वेधून घेतो. खूप चांगल्या अवस्थेतली ही लेणी आहे. आता आपण लेणी क्रमांक 3 जवळ आलेलो आहोत. भव्य दिव्य लेणी ही आहेच. याच्या आतमध्ये जे प्रार्थना मंदिर आहे, भव्य स्तूप आहे आणि आतमध्ये लेणी ही गजपृष्ठ म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचा आकार त्यांनी खणून काढलेला आहे. लेणीच्या दोन्ही बाजूला भगवान बुद्धांच्या भव्य मूर्ती आहेत आणि दान दिलेले जे व्यापारी आहेत, ज्यांनी या कामासाठी दान दिलेलं आहे, त्यांचेही शिल्प इथे आजूबाजूला साकारलेले आहेत. रेशमी वस्त्र धारण केलेले हे भगवान बुद्धांचं जे शिल्प आहे हे प्रचंड आहे आणि खूप बारकावे ह्या वस्त्रावर दाखवले गेलेले आहेत. येथे हा प्राचीन शिलालेख आढळून येतो. लेणीच्या निर्मितीसाठी ज्या 2 व्यापाऱ्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या संबंधी हा शिलालेख आहे. समोरचा लेख बघितला, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की गजसेन आणि गजमित या 2 व्यापाऱ्यांनी भद्रायन भिक्षू संघाला काय दिलं तर दान दिलं. काय दान दिलं? चैत्य किंवा चैत्य लेणा दान दिलं, म्हणजे त्याने स्तूप हे केलं. तो शिलालेख आहे 2ऱ्या शतकातला. त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, हे क्षत्रिय असलेले व्यापारी आहेत. तर त्याच्या आपण कला शिल्प काय असं केलं तर ह्यांच्या डोक्यावर बघा हे पागोट आहे. बघा बघितलं, पागोट आहे. ह्याला उष्टीस म्हणतात. तर त्याची स्टाईल बघा फक्त बांधायची बघितली. म्हणजे खाली माळा आहेत बघा, त्या पागोट्याला माळा लागत खाली. हे कानातले कुंडल आहेत. म्हणजे कुंडल म्हणण्यापेक्षा कानातले दागिने आहेत. त्याच्या छातीवर माळा आहेत. हे बघा माळा बघितली. हे त्याचं काय त्याला म्हणतात कमरपट्टा शेला जो कसा बांधायचा बघा. त्याने हातात चौरी घेतली. हे बघा चौरी म्हणजे जे हवाखालीची चौरी असते ना, ती चौरी घेतली. ही त्याची बायको आहे. तर त्याचं पण बघा, म्हणजे तिथे त्या काळची वस्त्र घातली. त्याच्यामध्ये हा कमरेला पट्टा आहे, परत कमरपट्टा आहे, तो खाली सोडला आहे. तिथे काही त्याची डिझाईन आहे. त्याच्या हातात बटवा आहे बघा, बघितला बटवा आहे. जसं या स्त्रीच्या हातात काय त्याला म्हणतात बाजूबंद किंवा हातात कडे आहेत, तसंच त्या व्यापाराच्या हातात पण आहे बघा. कडे आहेत, कडे दोन्ही हातात, वरती माळ आहेत. हा दुसरा म्हणजे गजमित गजसेन ह्या दोघांचे शिल्प. हा दुसरा आहे. ह्याचं पण कमरेला खाली बघा, तो कमरेचा पट्टा म्हणा किंवा शेला म्हणा, त्याने पण माळा घातल्या.
वरती इथे फक्त कानातले दागिने आहेत. आता त्याने उष्णेश किंवा त्याचा फेटा जो आहे तो कसा बांधला बघा वरती, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. बघितलं, दोघांमध्ये मेजर फरक आहे किंवा मोठा फरक आहे बघा. त्याचा इकडे मध्ये काय नाही, याच्यामध्ये त्याने ते गाठ बांधले आणि असं काय आहे, फक्त कला बघा काय असतं. त्याने पण हातात चौरी घेतली आहे, हातात चौरी घेतली आहे. इथे परत त्याच्या कडा आहे म्हणा किंवा ते दागिने आहेत म्हणा. त्याची परत एकदा पत्नी आहे, तिच्या कानातली कुंडला बघा, त्याची केशरचना बघा, म्हणजे हिची वेगळी वेगळी आणि हिची वेगळी वेगळी आहे बघा. इथून बघा आता परत हिने नेसलाय सगळं आहे ते. आता हिने बटवा घेतलाय पण हिने चौरी घेतली. हिच्या हातात बटवा आहे, हिच्या हातात चौरी आहे बरोबर. आता हिच्या पायाकडे बघा, आता याने काय घातलं नाही, म्हणजे कानात थोडासा असेल काहीतरी पण ते दिसत नाही. पण हिच्या पायातली पैंजणं किंवा तोडे किंवा हे बघा, तसंच याच्या पायात काय नाही बघा, म्हणजे दागिने असतील नसतील माहीत नाही पण आता दिसत नाही. पण हिच्या पाण्यातले तोडे वगैरे दिसतात हे बघा. बघितलं, गजसेन आणि गजमीत या दोन व्यापाऱ्यांनी येथे दान दिलेलं आहे. या दानाचा उल्लेख या शिलालेखात आहे. पाणाति पाता वीरमणी सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणी सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समाधियामि मूसावादा. तर तिथे बघा त्या हत्तीवर काही माणसं बसली आहेत. इथे पण बघा काही हत्तीवर माणसं बसली आहेत. हे नंतर आपण समजा, हे हत्तीवर माणसं बसली आहेत, हत्तीवर माणसं बसली, इथे बसली आहेत, इथे बसली, इथे बसली. हां काय तर भगवान गौतम बुद्धाची पूजा करण्याकरता ते राज्याभिषेक किंवा राजे होते ते चालले, भगवान गौतम बुद्धाला पूजा करतायत ते दाखवण्यासाठी म्हणून हे मिरवणुकीचं शिल्प आहे. आणि ते त्या स्तंभावर कोरलं आहे त्यांनी. कुठे चाललेत? स्तूपाकडे चाललेत बघा. बघितलं, आता हत्तीचं म्हणजे ते सौंदर्य कुठे बघायचं बघा. तर समोर बघा हत्तीचा कान बघा, खरा वाटतं. डोळे बघा, खरे वाटतं. सुळा बघा, त्याची बसण्याची पद्धत बघा, जिवंत वाटतं बरोबर ना. त्याच्या खाली बघा ही रेलिंग आहे, म्हणजे ह्याला रेलिंग म्हणतात पण तो कठडा आहे. कठडा आहे, त्याच्या खाली काही डिझाईन आहे. इथे त्याने घट दाखवलेत, घट म्हणजे कुंभ दाखवलेत. आणि खाली पुन्हा एकदा काय 3 प्रकारचे खांब आहेत. इथला खांब साधा आहे, हा बघा समोरचा. हां समोरचा खांब पूर्ण साधा आहे, ह्याच्यावर काय डिझाईन नाही. समोरचा खांब त्याच्यावर वरती ह्याला स्तंभशेष म्हणतात, ज्याच्यावर हत्ती बसले, त्याच्यावर काही माणसं बसले असं. इथे घट दाखवला आहे पण खाली काय नाही बघा. एक झाला, दुसरा प्रकार होता, तिसरा प्रकार त्याच्या बाजूला आहे. स्तंभशीर्ष आहे, परत एकदा हत्ती आहे, त्याच्यावर काही वेदिका आहे, रेलिंग आहे, असं काही घट दाखवले, खाली घट आहे. बघितलं, 3 प्रकारचे वेगवेगळे खांब, म्हणजे एकाच काळात बांधलं नाही बरोबर. शिल्पकला जशी डेव्हलप झाली तसं त्यांनी ते परत गेले, किंवा काही एवढाच भाग असेल नंतर त्यांनी दुसरा कोरला असं सगळं. पण त्याच्यावर समृद्धीचं प्रतीक किंवा त्या गौतमाशी संबंध असलेल्या त्या हत्तीचं प्रतीक ते सगळं इथे त्यांनी दिसतंय. हत्तीवर बसलेली माणसं आहेत, स्तूपाची पूजा करायला जात आहेत. त्याच्या बाजूला बरोबर बघा काय हत्ती आहेत बरोबर. हत्ती काय करतात, हत्तीच्या सोंडेत बघा घट आहेत किंवा माळा आहेत, असं काहीतरी आहे बघा.
हां, तर ते काय करतात, हे झाड कसलं आहे तर पिंपळा झाड आहे, ज्याला बोधी वृक्ष म्हणतात. मगाशी मी सांगितलं काय, बोधी वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना बोधीची प्राप्ती झाली आणि ते बोधी वृक्ष त्याची पूजा करताना हत्ती दाखवले बघा, 2 हत्ती पूजा करतायत. त्याच्या खाली बघा पदचिन्ह आहेत, पादुका आहेत बघा, बघितले, कळलं. बोधी वृक्षाची पूजा करताना कोण आहे, हत्ती आहे. त्याच्या हत्तीच्या सोंटीमध्ये घट आहे, माळ आहे, असं आहे. त्याच्या बाजूला बघा 2 कोणत्याही आहेत, बघितलं, 2 कोणते ते क्लिअर दिसत नाही, पण स्तूपाची पूजा करताना दाखवलं. म्हणजे भगवान गौतम बुद्धांना त्यांनी बोधी वृक्षाच्या प्रतीकात बघितलं, पदचिन्हात बघितलं, ते पदचिन्ह आणि त्याची पूजा करणारे हत्ती, हे शिल्प आहे बघा. बोधी वृक्षाची पूजा करतात, इथे स्तूप आहे म्हणजे कोणाला प्रत्येकाची पूजा, तिथे बोधी वृक्ष बुद्धाचं प्रतीक, त्याची पूजा, पदचिन्ह भगवान गौतम बुद्ध त्याचं प्रतीक, त्याची पूजा, बरोबर. आता हे सगळं झालं, हे बघितलं, 3 वेगवेगळ्या कालखंडातले खांब बघितले, वरचं गजपृष्ठ बघितला, समोरचा स्तूप बघितला, समजलं. समोर आता हा भाग आहे, प्रदक्षिणा पद म्हणतात. त्याच्या आधी आपण इथे कलश आहे आणि हत्ती परत काय करतात, स्तूपाची पूजा करतात. बुद्धाला तर ते कशा स्वरूपात पाहिजे, प्रत्येकाच्या स्वरूपात पाहिजे. स्तूपामध्ये पाहिलं स्तूप, बघितला स्तूप. स्तूपाची पूजा करताना कोण दाखवलंय, नागराजे आणि हत्ती. हत्तीच्या म्हणजे एका सोंडेत कलश आहे, एका हत्तीचा हा भाग नाहीसा आहे, म्हणजे स्तूपाची पूजा कोण करतायत, हत्ती. समोर पण तेच आहे, टर्न व्हा फक्त, समोर बघा स्तूप दिसला, नागराजे हत्ती पूजा करतात. भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काही कालांतराने हीनयान आणि महायान असे 2 पंथ निर्माण झालेले आहेत. पीठ ही वेदिका आहे, इथे डिझाईन असते, वरती आपण ती डिझाईन वेदिका, रेलिंग, पीठ, रेलिंग, हा असतो अंडच बोलतो, अंड, हा अंड म्हणजे अंडाकृती आहे, म्हणजे अंडाकार त्याचे वेदी. त्यानंतर असते ही हर्मिका, याला बोलतात हर्मिका. वरती असते यष्टी म्हणजे दंडासारखा, आणि 3 छत्र आहेत बघा, धम्म आणि संघ, त्याची प्रतीक म्हणून ती वरची 3 छत्र आहेत. आता हे 2 शेरे आहेत बघा, हे उडत आहेत, ते समृद्धी किंवा आकाशाकडे ते झेपावले आहेत, तसं सगळं दाखवायचं त्यांना. तर पीठ, इथे असते रेलिंग, हा असतो अंड, ही असते हर्मिका किंवा, आणि हा भाग जो असतो ना, हा भाग याच्यामध्ये ते रक्षा म्हणजे बुद्धांच्या किंवा भिक्खूंच्या किंवा आरतांच्या रक्षा, औषधी, इतर अवशेष, चिवर म्हणा, भिक्षापात्र, ते इथे ठेवतात. वरची हर्मिका असते आणि हे छत्र असते, आणि हा मधला भाग म्हणजे यष्टी. हे नाग आहे, नागराज म्हणतात किंवा नाग हे प्रतीक म्हणून पूजा करणारे. आणि कान्हिरीत असे असंख्य शिलालेख आहेत ज्याच्यामध्ये त्या दानकर्त्यांच्या नावा पुढे नाग असं लिहिले. तर त्या नागरांची शिल्प आहेत. इथे राजा, हा एक राजा ज्याच्यावर स्पेसिफिक नाग दाखवले असे, म्हणजे नागराजा असं आपण म्हणू शकतो, किंवा नाग या प्रतीकाची पूजा करणारे लोक असं सगळं. वरच्या भागात काही केव्ज आहेत, तिकडे आपल्याला प्रॉपर त्यांची शिल्प बघायला मिळतील. पण हा 2 स्तंभ, चैत्यलेणा, हा वरांड्यावर बुद्धांच्या 2 शिल्प, इथे दान करते त्यांची शिल्प, इथे 2 शिलालेख 2ऱ्या शतकातले, हा वरांडा, हे स्तंभ, पुढे 2 स्तंभ, त्याच्यावर यक्ष त्याचे खांब तोडून धरले, आणि या स्तंभावर सिंह. हे झालं चैत्यलेणा. सगळ्यात महत्त्वाचं अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स. आले सगळे. स्तूप आहे, खाली बुद्ध बसले, ठीक आहे. इथे वेदिका आहे, अंड आहे,
हर्मिका वरती. आता ते बघा त्याने ते स्वर्गाचं दाखवलंय, स्वर्ग दाखवलाय बघा, पोकळ केलेला आहे. तो भाग म्हणजे स्वर्ग, त्यांची मान्यता आहे. तर हे काय आहे, तर हे दान आहे. स्तूप दान दिलाय. हे मुख्य म्हणजे हा पूजा म्हणजे तो स्तूप नाही, तो आत्मचा स्तूप आहे तो, जिकडे ध्यान धारणा किंवा पूजा करतात असं सगळं. पण हा दान दिलेला स्तूप आहे. मातीचा हा स्तूप आहे, भाजलेल्या लाल विटांनी बनवलेला आहे. ह्या लाल विटा ज्या आहेत आपल्या सध्याच्या नॉर्मल विटांपेक्षा आकाराने मोठ्या साईजच्या आहेत. स्तूपाचा हा सुद्धा एक प्रकार आहे. येथील कॅन्टीनमध्ये आम्ही जेवणाचा आनंद घेतलेला आहे. घरून आणलेले जेवण आणि इथे उपलब्ध असलेले जेवण, चहा, नाश्ता याचा यथेच्छ लाभ घेतलेला आहे. कोल्ड्रिंक्स, ताक, लस्सी वगैरे इथे उपलब्ध आहेत. काणेरी येथील चैत्य आणि विहार बौद्ध स्थापत्य कलेची अप्रतिम कलाकृती आहे. इसवी सन पूर्व 2 शतक ते 11व्या शतकांपर्यंत ह्या लेण्यांची निर्मिती झालेली आहे. हिनयान, महायान पंथाशी संबंधित या कलाकृती आहेत. यात कला, स्थापत्य आणि अभिलेखीय माहिती मिळते. हे टाकं आहे, टाकं दान दिल्याचा उल्लेख आहे. तो ब्राह्मणाचा शिलालेख आहे, खाली टाकं आहे. जलव्यवस्थापन किंवा ते कसं असतं तर त्यांनी खाली बघा टाकी आहेत. मागे पण बघितलं तर प्रत्येक विहारापुढे किंवा लेणीपुढे टाके होते. ते आतमध्ये इंटर कनेक्शनने जोडलेले असतात. तशीच आहे ती पण, पण स्पेशली पाण्याचं टाकं दान दिलंय ते सांगणारा लेख. कांदेरीमध्ये कसं आहे, ते पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी असं केलं तर कुठलाही थेंब वाया जाऊ दिला नाही. पावसाचे पाणी निसर्गता जे येतं ती ही एक चारी बनवलेली आहे. यातून हे पाणी हे अंडरग्राऊंड टाक्यामध्ये जमा केलेलं आहे. हे असं पाण्याचा फ्लो पुढे नेलेला आहे. गुड वॉटर मॅनेजमेंट. वरती पावसाचं पाणी साठवण्यासाठी बांधलेला आहे. पाण्याचा जो प्रवाह येतो हा थेट वाहून जाऊ नये म्हणून हे पर्पजली हे खड्डे बनवण्यात आलेले आहेत, जेणेकरून तो पाण्याचा वेगही थांबेल, पाण्याचं स्टोरेजही राहील. इथे पण टाके, तिथे पण टाके. हा शिलालेख आहे. ही लँग्वेज थोडी वेगळी खालच्यापेक्षा. हा थोडं ते लिपीमध्ये थोडा फरक होत राहतो. इथे पण शिलालेख आहे. पाण्याचं टाका दान दिलं, बांधलं. गुफा क्रमांक 7 इथे हा शिलालेख आहे. खाली टाका आहे. हा विहार आहे. हे बसण्यासाठी बघा कसं एक सोप्यासारखी अरेंज केलेली आहे. इथे बसता येईल. आसन व्यवस्था केलेली आहे. इथे बौद्ध भिक्षू राहत असत. यस, इथे हां ही खिडकी पण आहे आणि इथे झोपण्यासाठी पण ही व्यवस्था आहे. व्हेरी गुड. हे पाण्याचे टाके आहे. हे अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज आहे. आपण आता नवीन पद्धतीत इमारतीची शेजारी बांधतो तसं यांनी गुफेच्या खाली हे टाके बांधलेले आहेत. वर्षभराची पाण्याची सोय केलेली आहे आणि हे टाके सगळे इंटरकनेक्टेड आहे. ह्यासुद्धा काही गुफा होत्या, काही ह्या केव्ज होत्या. काळाच्या ओघात त्या खराब झालेल्या आहेत. काही त्यातला सेक्शन बघा कोलॅप्स झालेला आहे. बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी हे विहार आहेत. ही आहे लेणी क्रमांक 11. पठाण जायचं, इथे ग्रंथालय जायचं, खाली भिक्षू बसायचे. इथे
ग्रंथ ठेवले जायचे, खाली भिक्षू बसायचे. पठणाचं काम इथे चालायचं. दरबार हॉल किंवा असेंब्ली हॉल असं याला म्हणू शकतो. समोर खोल्या आहेत. समोर खोल्या कोणासाठी मग? आचार्यांसाठी. बुद्ध आहेत. व्याख्यान मुद्रा, व्याख्यान मुद्रा हे बघा सांगाल तुम्ही ते व्याख्यान मुद्रा आहे बरोबर. काहीतरी सांगतायत. इथे त्यांचे हे बोधिसत्व आहे. हातात चौरी आहे बघितली, हातात चौरी आहे. इथे या बोधिसत्वाच्या हातात कमळ आहे, कमळ आहे, पद्मपाणी म्हणजे, आणि ह्याच्या हातात वज्र आहे, वज्रपाणी पद्मपाणी. आणि इथे बुद्ध काय करतात तर व्याख्यान सांगतात. आणि व्याख्यान सांगताची मूर्ती इथे का तर इथे ते काम चालतं ग्रंथ पठणाचं. म्हणून आता इथे आपल्याला तीच मूर्ती आहेत, तीच शिल्प आहेत 3 ठिकाणी. एवढा मोठा त्यांचा दरबार हॉल होता. समोरच्या खोल्या आचार्यांना राहण्यासाठी. लेणी क्रमांक 32 आहे ही. इथे हा प्राचीन शिलालेख आहे. इथे बघा बसण्यासाठी हे बाक किंवा सोफ्याची अरेंजमेंट केलेली आहे. इथे बाजूलाही बसण्याची व्यवस्था आहे. इकडे सुद्धा बघा बसण्यासाठी छान अरेंजमेंट केलेली आहे. हा प्राचीन काळाचा सोफाच आहे. या बाजूला पाण्याचा टाका आहे आणि या बाजूला सुद्धा रूम आहे. ही अपूर्ण अवस्थेतली आहे, खराब पण झालेली, काळाच्या ओघात खराब झाली. बघा तडे वगैरे पडलेले आहेत. ह्या ज्या लेण्या ज्या आहेत ह्या काळाच्या ओघात खराब झालेल्या आहेत आणि इथून हा दगडाचा काही प्रकार जो आहे हा ठिसूळ झाल्यामुळे ह्या खराब झालेल्या आहेत. पावसाचं पाणी एकत्र कलेक्ट करण्यासाठी ही उत्कृष्ट योजना आहे. ह्या चारीतनं पाणी वाहत येईल, ह्या चौकोनात व्यवस्थित एकत्र होईल आणि हे जे कुंड आहे याच्यात पाणी जमा होईल. ओव्हरफ्लो झालं की चारीतनं पुढे जाईल आणि हे दुसरं जे कुंड आहे इथे आपण रांजण ठेवायचं आणि ते रांजण या आधीच्या कुंडातनं पाणी भरून ठेवायचं. अशी उत्कृष्ट प्लॅनिंग आहे. हा समोर सोफा आहे बसायला. ही बाजूला एक खुर्ची आहे. उत्कृष्ट नियोजन. गुफा क्रमांक 34. हे साईडला बसण्यासाठी अरेंजमेंट, इकडे पण बसण्यासाठी अरेंजमेंट. हे पिलरवर सुंदर नक्षीकाम. हा प्रवेशद्वार. बुद्ध एक ध्यान करतोय, एक हात ध्यान मुद्रेत आहे बरोबर. ध्यान करतोय एक हातात, एक हात बघा जमिनीवर टेकवलाय बघितला. आणि आजूबाजूला बघा खांब आहेत, बाकी नक्षी आहे, राजवाडा दाखवलाय, काही लोक दाखवलेत बघा. क्लिअर बघा, नीट बघा. बघितली बघितलं का त्याची मुद्रा बघितली. खाली तो जमिनीला हात लावतोय. असं मानलंय का पृथ्वी ही म्हणजे पृथ्वीची मी साक्ष घेतो. मला ध्यान मला बुद्धत्व प्राप्त झालंय, ज्ञान प्राप्त झालंय, त्याची साक्षी कोण आहे तर ती पृथ्वी आहे. म्हणून तिला हात लावलाय. आणि पृथ्वी ही पवित्रता म्हणजे पावित्र्य आणि निरंतर फिरत असते म्हणून निरंतरता या दोघांचं प्रतीक आहे. म्हणून बुद्धाची भूमीची स्पर्श म्हणजे भूमीला स्पर्श करणारी मुद्रा. दाखवायचं काय तर पावित्रता, साक्षी आहे आणि निरंतरता म्हणजे हा धर्म निरंतर चालणार आहे. आणि हा साधारण कुठल्या सेंचुरीमध्ये केला असेल? उत्तर अजिंठा म्हणजे अजिंठा साधारण 3रं-4थं शतक आहे त्याच्यानंतरच्या काळात. पण त्याने ना 5th सेंचुरी. पण त्यांनी कलर मारलेत नाही, नुसतं रॉ ड्रॉइंग केलं. बघितलं काय, रॉ ड्रॉइंग केलं आणि एक लाल कलर लावलाय फक्त बघा. आणि बाकी त्याचे प्रमाण बघा, त्यांनी प्रमाण कसं घ्यायचे ते मार्किंग बघा फक्त त्यांची बरोबर. आणि ही पूर्ण पेड म्हणजे पूर्ण केव्हमध्ये अशी चित्र काढलेली. तुमच्या पुढे बघा बरोबर नाही ते हे केलंय, प्लास्टर केलंय. ते आता पडलं असेल किंवा झालं नसेल, दोन्हीपैकी काहीतरी असेल. पण मुख्यतः झालं असेल पण आता शिल्लक नाही नसेल. पण एकच बुद्धाचं चित्र तेवढं शिल्लक आहे.
इकडचं पडलेलं आहे या आणि side. इथे पण बघा, तिथे पण आहे बघा एक सुद्धाच. मार्किंग बघा, लाल कलरचा रंग दिला तो बघा. आणि समोर पुन्हा एकदा जो 3 नंबरच्या किओस्क मध्ये आपण बघितलेला तसाच बुद्ध आहे. आणि इथे मूर्ती होती पण ती तोडली आहे किंवा झाली नाही असं काय. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा हे बघा, हे बसण्यासाठी परत एक खुर्ची आहे इथे. आणि हे खड्डे आहेत, चिमणी हातोडीने होल केलेले आहेत. इथे पावसाळ्यात शेड वगैरे करण्यासाठी इथे बांबू किंवा लाकूड लावून वगैरे ही शेड केली जायची. इथे एक गुंफा क्रमांक 35 आहे, अविकसित आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. गुंफा क्रमांक 41, केव नंबर 41. श्रीलंका, जपान, चायना, भारताच्या बाहेर असंख्य हातांचे आणि असंख्य डोक्यांच्या बुद्ध मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. पण कान्हेरीमध्ये 41 नंबरच्या किओस्कमध्ये आपल्याला 11 डोक्यांची अवलोकितेश्वराची मूर्ती दिसते. हे 11 डोकं आहे. अवलोकितेश्वर हातात पद्म आहे, देठासकट, हातात अक्षमाळ आहे. अवलोकितेश्वराची मूर्ती. पण बाहेरच्या जगतात जी असंख्य डोक्यांची, असंख्य हातांची बुद्ध मूर्ती ही जी संकल्पना पुढे गेली, त्याचं उगमस्थान किंवा मूळ स्थान हे भारत आहे. तर त्याची मूर्ती 6व्या 7व्या किंवा 8व्या शतकामध्ये आपल्या इकडे बघायला मिळते. अशी मूर्ती बाहेर कुठल्याच लेण्यात बघायला मिळत नाही. बुद्ध आहेत, बुद्ध पुन्हा एकदा ध्यानाच्या मुद्रेत आहेत. आणि त्याच्या बाजूला अवलोकेश्वर म्हणजे पद्मपाणी, सोबत हा वज्रपाणी, हातात चौरी, इथे वज्र. आणि वरती पुन्हा एकदा यक्ष गंधर्व बुद्धाला पूजा करतात किंवा बुद्धाला इथे अवलोकितेश्वराची मूर्ती आहे. इथे 8 भयांपासून, 8 संकटांमधून अवलोकितेश्वर आपली मुक्तता करतो किंवा आपल्यावर कृपा करतो. तसं हे शिल्प आहे. हे शिल्प जरी झिजलेलं असेल किंवा हे झिजलंय, ह्याचं चांगलं शिल्प आपल्या 90 लेण्यात बघायला मिळेल. हा पेज खूप सुंदर आहे. नाही बाकीचे झीज झालेली आहे, पण हा अजून काळाच्या ओघात दिलेले आहेत बाकी. हा हा हाही जरा ओके. हां साहेब, हे प्राचीन काळचं धरण आहे, दगडांनी बांधलेलं आहे. आणि हे बघा, हा जो सेक्शन आहे हा काळाच्या ओघात तुटलेला आहे. पण हा समोरचा बांध आहे हा क्लिअर कट आपल्याला अजून शाबीत दिसतो आहे. पण इथे आपल्याला क्लिअर बांध दिसतो. तिथून पाणी येतं पावसात, इथे म्हणजे ते क्लिअर बघायलाच मिळतं. पाणी येतं प्रत्येक लेवलला, प्रत्येक लेअरवर त्यांनी भिंत टाकलं. ही बघा समोरची, बरोबर ही समोरची भिंत आहे. ही आपण इथे उभा आहे, ही एक भिंत आहे. अशी खाली प्रत्येक भिंत बांधत त्याने बांधून पाणी साठवून ठेवलं. स्पीड पण हा, म्हणजे प्रत्येक लेअरवर त्यांनी बांधले. आणि 12 महिने पाण्याची सोय कशी व्हायची, तर या प्रकारे व्हायची. पुढे गेला हातात पद्म, बरोबर, त्याच्यासोबत येते ती म्हणजे तारा. ही तारा, हिच्या हातात तो दीप होता पण तो संपलाय. आता ह्याची डिझाईन म्हणजे वेशभूषा बघा, उष्णीश बांधण्याची पद्धत बघा. हे बघा त्याच्या डोक्यावरचं सगळं, हे बघा ह्याच्या वस्त्र प्रावरण, ते सगळे ऑर्नामेंट्स, दागिने सगळं बघा. बघितलं, याला भ्रुकुटी म्हणतात. म्हणजे तारेसोबत किंवा अवलोकितेश्वर सोबत दुसरी एक त्याची सहचारणी म्हणून येते किंवा शक्ती म्हणून येते, ती म्हणजे भ्रुकुटी. तिचं हे शिल्प आहे. आणि येते ती म्हणजे तारा, तर तिचं हे शिल्प आहे. हातातला दीप तुटलाय.
पण ही ताराच आहे. ही भ्रुकुटी आहे, हा अवलोकितेश्वर आहे. चांगला मुकुट आहे, रत्न म्हणजे व्यवस्थित बांधलेला मुकुट आहे. हातात कमळ आहे, सरळ उभा राहिलाय. त्याच्या पायाखाली पण कमळ आहेत बघा. हे बघा खाली कमळ आहेत, बरोबर. मागासच्या लेणीमध्ये आपण बघितलं का हा उपासकांचा देव आहे, म्हणजे व्यापारी जे सगळे आहेत किंवा सारे हे आहेत त्यांचा देव आहे. आणि तो काय करतो तर 10 जी मोठी भय असतात, अष्टमहाभय किंवा 8 मोठी भय असतात, त्याच्यापासून रक्षण करतो. त्यासाठी उपासक किंवा व्यापारी त्याची प्रार्थना करतात. सोबत ही तारा आहेच, म्हणजे दीप दाखवायला. त्यांची जहाज आहे त्यांना दीप दाखवायला म्हणून उपासक लोक मग त्यांची म्हणजे त्या काळी कुठली संकट होती तर ती संकट त्यांनी खाली दिली. हे बघा नौका दिसली, नाव, जहाज आहे, हे जहाज आहे. तर जहाज काय होतात तर वादळात फुटतात, आपटतात. त्याच्यावरचे हे व्यापारी आहेत, व्यापारी म्हणा, भिक्षू म्हणा, उपासक म्हणा. तर नाव फुटण्यापासून आमचं रक्षण कर म्हणून त्याची प्रार्थना केली आहे. आणि हा अवलोकितेश्वर परत एकदा. हा चोर आहे, चोर. व्यापारी होते त्यामुळे जंगलातून व्यापार करायला लागायचा. चोरांचं भय होतं, त्याच्यापासून रक्षण कर म्हणून अवलोकितेश्वर प्रार्थना केली. नाग आहे, विषारी नाग आहेत जंगलात, त्याच्यापासून रक्षण केलं पाहिजे म्हणून प्रार्थना केली आहे. पुन्हा एकदा बोधिसत्व अवलोकितेश्वर. सिंह आहे, म्हणजे सिंहाच्या हल्ल्यापासून आमचं रक्षण कर म्हणून प्रार्थना केली आहे अवलोकितेश्वर. हत्ती आहे, जंगली हत्ती आहेत. जंगली हत्तीच्या धडकेपासून म्हणा किंवा त्याने हमला हे आपल्यावर हल्ला करू नये म्हणा, त्याच्यासाठी रक्षण कर म्हणून प्रार्थना केली. इथली शिल्प झिजली आहे, पण हे एक शिल्प आहे. ही बघा, ही कुठली तरी आई आहे, तिच्या हातात एक लहान मुलं आहे बघा. त्यावेळी रोगराईने म्हणा, कुत्रा जाऊन म्हणा, ताप येऊन माणसं मरायची, त्याच्यापासून रक्षण कर म्हणून अवलोकितेश्वर परत एकदा. इथे दुसरे काही शिल्प आहेत किंवा वेगवेगळे संकट आहेत, त्या सर्व संकटांपासून आमचं रक्षण व्हावं यासाठी उपासकांनी, व्यापाऱ्यांनी आणि इतर जे बौद्ध धर्म परंपरेतले आहेत त्यांनी अवलोकितेश्वराची प्रार्थना केली. आणि तो या सर्व संकटातून तारण करतो, त्या संकटात सगळे तारून येतो म्हणून अवलोकितेश्वराची उपासना असं सगळं आहे. आणि त्याचं हे मोठं शिल्प, लाईव्ह साईज शिल्प आपल्याला बघायला मिळतं. ही 8 शिल्प वरती बसलेले, पुन्हा एकदा बोधिसत्व कमळात बसलेले. आणि हा वरचा सिद्धार्थ गौतम बुद्ध. म्हणजे ज्यावेळी महायान पंथ जेव्हा स्ट्रॉंग होतो आणि बोधिसत्वांचं महत्व सगळ्यात जास्त वाढायला लागतं, त्यावेळी गौतम बुद्ध किती आहे. आता तुम्ही आता ना फक्त मेन लाईट बंद करा, का सिंहावर हे करून बघा, सिंहावर टॉर्च मारून बघा, चमकतोय बघा, किती चमकतोय. हा आता हे बघा, इथे बौद्ध आहेत जे आपल्या 3 नंबरच्या केव्ज बघायला मिळाले. इथे बघा पेंटेड केव्ज होते, याचं उदाहरण. काही भाग आजही शिल्लक आहे चित्रकलेमधला किंवा शिल्पकलेमधला. त्याचा रंग जरी उडाला असला तरी पण रंगवलेलं होतं ते दाखवणारा. हा हे बघा ना, हे चित्र रंगवलेलं होतं किंवा हे शिल्प रंगवलेलं होतं. याच्या खुणा परत येतात तो मकर तोरण. आणि तिथे जो होता 3 नंबरच्या केव्ज मध्ये तसा 7. तसंच ग्रीक स्टाईलचं चिवर. सगळी पेंटिंग कलर केली. हो हो हे बघा सगळे पेंटिंग कलर समजलं. आता इथे हे सगळे बुद्ध आधी बुद्धच आहे. 3 नंबरला जसं आपण बघितलं ना, मोठा बुद्ध होता सेम सारखा. आता हा झाला, हा अवलोकितेश्वर झाला, जो अष्टमहाभय म्हणजे 8 मोठ्या दुःखातून संकटातून तारतो. आता समोर आपल्याला काय शिकलं बघायचं. गौतम बुद्ध व्याख्यान देत आहेत किंवा त्यांची मुद्रा आहे.
त्याच्या बाजूला बघा हे बोधिसत्व आहे. हा वज्रपाणी आहे, थोडा रागीट आहे, हातात चौरी आहे, इथे वज्र आहे. हा आता मागच्या एका केव्स मध्ये आपण बघितलं का सिंह दाखवलेले. बघा त्या सिंहाचं, हा सिंह आहे, सिंह दिसला, सिंहाचं आसन केलंय. सिंह का तर भगवान गौतम बुद्ध शाक्य आहेत म्हणून त्यांचं प्रतीक शाक्य सिंह त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही पाय कमळावर ठेवलेत बघा, दिसले, कमळावर ठेवले दिसले. आता हा कमळाचा देठ बघा, 4 राजे आहेत, हे राजे आहेत. ह्याचा मुकुट वेगळा आहे, या राजाचा मुकुट वेगळा आहे, त्या राजाचा मुकुट वेगळा आहे. खाली परत एकदा नागराजे आहेत, नागराजे बघितले, त्यांच्या स्त्रिया आहेत म्हणजे राण्या आहेत. चारही बाजूच्या किंवा म्हणजे जगातातल्या 4ही दिशांच्या राजांनी भगवान गौतम बुद्धाचा स्वीकार केलाय आणि त्यांनी तो देठ पकडलाय. हे त्यांना सुचवायचं आहे. बौद्ध धर्म कुठपर्यंत पोहोचलाय तर या सगळ्या जगात पोहोचलाय, याचं प्रतीक 4ही दिशांना पोहोचलाय, त्याचं ते प्रतीक आहे. हा इजिप्शियन राजे, इजिप्शियन राजे किंवा हे नंतरच्या दुसरे राजे, हे खाली नागराजे म्हणजे आपल्या इकडचे असे. त्यांनी बघा देठ धरलाय, त्यांच्या राण्यासोबत आहे आणि बाजूला बघा परत एकदा बुद्ध 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 आणि बुद्ध. वरती बघा परत एकदा हे गंधर्व किंवा यक्ष आपला गंधर्व आहेत, ते पूजा करायला येतात, वंदन करतात, त्यासाठी दाखवले. इथे पुन्हा एकदा 2 बोधिसत्व आहे, चौरे आहे हातात, इथे वज्र आहे म्हणजे वज्रपाणी बोधिसत्व म्हणा असे आहे. इथे पण परत एकदा बघा तेच बुद्ध, तशी सगळी शिल्प आहेत, व्याख्यान मुद्रा आहे, सांगतात काय तरी बुद्ध 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 आणि फक्त बुद्धच. आता इथे व्याख्यान मुद्रेतली मोठी मूर्ती होती, इथे ती व्याख्यान मुद्रेतली मूर्ती होती मोठी, त्याच्या मागची प्रभाव आपल्याला दिसते. हे 2 बघा, पुन्हा एकदा नागराज आहेत हा बघा, डोक्यावर नाग आहे, हातात चौरी आहे, परत एकदा सिंह, सिंह जसं मागच्या चित्रात होतं तसं, शिल्पात होता तसं, आणि इथे परत एकदा बोधिसत्व किंवा वज्रपाणी पद्मपाणी. पण ही मोठी मोठी शिल्प होती. तिथे अवलोकितेश्वर अष्टमहाभयत्राण म्हणजे 8 संकटातून वाचवतोय. इथे व्याख्यान मुद्रेतला बुद्ध, तिथे परत एकदा व्याख्यान मुद्रेतला बुद्ध सोबत 4 राजे, 4ही दिशेला आमचा प्रसार झालाय किंवा आश्रय आहे किंवा प्रभुत्व आहे किंवा तो धम्म पसरलाय 4 लोक. हा असं ते प्रतीक. आणि बाकी सगळीकडे बुद्ध बुद्ध बुद्ध. ही केव्स पेंटिंग ही शिल्प जी होती ती रंगवलेली होती, त्याच्या खुणा आपल्याला इथे दिसतात. इथे बघा, इथे बघा, हा त्याचा प्रसार झाला. जपानी लेख आहे, 12व्या शतकातला लेख आहे, जपानी स्क्रिप्ट आहे. इथून सुरू होतो, इथे संपतो. केव नंबर 90 मध्ये हे जपानीज भाषेमध्ये हा शिलालेख आहे. किशोर म्हात्रे जोगेश्वरला राहतो. लेण्या, शिलालेख, नाणी, शस्त्र, मुडी डॉक्युमेंट्स अशा इतिहासाच्या खूप साधनांचा, इतिहासाचा अभ्यास करतो. आजचा हेरिटेज वॉक हा मी अरेंज केलेला आहे. त्याला एक 17 ते 18 लोकांनी, 18 अभ्यासू लोकांनी किंवा समजून घेणाऱ्या लोकांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. ओके, मी शुभदा हरमळकर आणि थँक्स टू नवीन म्हात्रे आम्हाला खूप खूप अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल. बोरिवलीहून आहे मी. थँक्यू. थँक्यू. माझं नाव अथर्व हरमळकर. मी म्हणजे मला मोठं होऊन सायंटिस्ट बनायचं आहे आणि हिस्ट्री आणि लॉजिक्स, फिजिक्स आणि हे सगळ्यावर स्टडी करायचे, रॉकेट बनवायचे आणि सगळ्या म्हणजे मार्स आणि सगळ्या प्लॅनेट्सवरती जायचं माझं स्वप्न. थँक्यू. नाईस नाईस. नमस्कार, मी निशांत राणे कांदिवलीवरून आलो आहे. थँक्यू नवीन सर, बरीच माहिती मिळाली. डोंगर आणि दगडांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू.
हाय, माझं नाव ओमकार साळसकर. मी बोरिवली कांदिवलीवरूनच आलो आहे आणि आज एक नवीन गोष्ट शिकायला भेटली. आता खूप बरं वाटलं आणि संडे खूपच छान केला नवीन सरांनी आमचा आज आणि एक मेमोरेबल संडे झाला आहे आयुष्यातला. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी रोहन सावंत, चिंचपोकळी मुंबई येथून आलो आहे आणि मी कला शाखेचा माध्यमिक माजी विद्यार्थी आहे सर जेजिस्कर पाठचा. आणि हे सर्व पाहण्यासाठी नवीन म्हणजे मुंबईत राहूनसुद्धा आम्हाला या गोष्टी माहिती नाही आहेत, पहिल्यांदा पाहतो आहे. हे ॲक्च्युली ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती नवीन सरांमुळे आम्हाला अनुभवता आली, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. थँक्यू. माझं नाव यश ठाकूर, मी चिंचपोकळी मुंबईवरून आलो आहे. माझी थोडीशी आवड आहे केव्ज वगैरे एक्सप्लोर करायची, तर आज नवीन सरांच्या माध्यमाने आज ह्या गोष्टी बघायला मिळाल्या, त्यामुळे थँक्यू नवीन सर. थँक्यू. मी शंतनू एक्संबेकर, ठाण्याहून आलो. मला हिस्ट्रीमध्ये प्रचंड आवड आहे, कारण माझा भाऊ स्वतः आर्किओलॉजीचा PhD आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये नेहमी हिस्ट्रीच्याच सगळ्या गोष्टी होत असतात. ह्या लेण्यांमध्ये मी 2010मध्ये आणि त्याच्या आधी एकदा आलो होतो, पण तेव्हा ओझरती अशी नजर झाली. मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या निमित्ताने एक छोटीशी ट्रिप झाली होती, पण आज मला अजून जास्त डिटेलमध्ये कळलं. तर थँक्स टू नवीन सर, अँड आय लुक फॉरवर्ड टू एक्सप्लोर मोर अँड मोर इन विसिनिटी ऑफ मुंबई अँड ठाणे अँड पुणे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी सुलभा वंगेरा, दहिसरला राहते. 30 ते 32 वर्ष झाले इथे यायचं स्वप्न होतं, पण आज मात्र नवीन सरांच्यामुळे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे. असेच त्यांनी वरचेवर कार्यक्रम करावेत, त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण जॉईन होऊ. थँक्यू. मी मिसेस दीप्ती पवार. नवीन सरांमुळे आम्हाला खूप माहिती मिळाली. मी दहिसरवरून आले. नवीन सरांमुळे आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली स्वामी, दादरहून आले आहे. यापूर्वी 90च्या दशकामध्ये तेव्हा येऊन गेले होते इथे, पण आज नवीनमुळे बरीच शिल्पांची आणि लेण्यांची माहिती मिळाली. थँक्स नवीन. मी दुर्वा दामले, आम्ही अंधेरीवरनं आलो आहे. यापूर्वी पण मी पण कान्हेरीला येऊन गेली, पण इतकी माहिती मला नव्हती त्यावेळेला. आज जे कळलं त्याच्यावरनं फार आनंद झाला. थँक्यू. मी आशुतोष दामले, अंधेरीवरून आलो आहे. आधी कान्हेरी केव्जला बरेच वेळा येऊन गेलो होतो, पण आजचा हा एक्सपिरियन्स एकदम युनिक होता आणि एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं गेलं. थँक्स टू नवीन सर आणि पूर्ण ग्रुपला थँक्स. आजचा एकदम मेमोरेबल ट्रिप झाली. थँक्यू. थँक्यू. मी हेमंत इनामदार, राहणार बोरिवली पश्चिम. छान सुंदर अनुभव होता. थँक्यू नवीन सर, थँक्यू व्हेरी मच. मी विठोबा हरमळकर. बुद्धाच्या बाबतीत मला प्राणी किलिंगमध्ये बरीचशी थोडीशी माहिती मिळाली होती, पण जशी नवीन सरांनी जेवढी एक्सप्लोअर केली तर त्याच्यात खूप आणखी मला असं शिकावंसं वाटतं आहे. मी बोरिवलीतच प्रॅक्टिस करतो प्राणी किलिंगची आणि त्यामुळे मला खूप अभिमान वाटला नवीनचं आणि सगळ्यांना भेटून पण, आणि त्यांची उत्सुकता बघून, त्यांचा उत्साह बघून आम्ही जेवढं काय ट्रॅकिंग केलं ते ह्या वयात तरी मला म्हणजे मेमोरेबल आहे ते. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो नमस्कार, मी हॅपी रायडर गजानन पाटील. आमची आज कण्हेरी गुंफेची जी सहल आहे, ट्रेकिंग आहे, नवीन म्हात्रे सरांबरोबर अतिशय सक्सेसफुल झालेली आहे. यापूर्वी मी बऱ्याच वेळेला कण्हेरी गुंफा इथे येऊन गेलेलो आहे, पण त्यावेळी आणि आता माहिती मिळालेली जी आहे यात खूप फरक आहे. खूप नाविन्यपूर्ण आणि अतिशय उत्तम माहिती मिळालेली आहे. नवीन सर आणि आमचे सर्व ट्रेकर्स मंडळींचे खूप खूप धन्यवाद. Hi, hello everyone. Good evening. I am Sneha here. I am born and border artist from Mumbai, Bhayandar West. I am a mandala artist. I am also a HR professional. I like taking art as a side-by-side, hobby as well as a part-time business. Thank you so much. Thank you. What are you doing now? And I'm painting a still illustration which is in the National Park, Sanjay Gandhi National Park, and it's in Borivali West. Okay. Thank you. Thank you. हे चित्रकार भेटलेले आहेत आपल्याला. त्या मॅडम चित्र काढता आहेत आणि ते लाईव्ह चित्र काढत आहेत. हे बघा त्यांचं हे चित्र आहे. थँक्यू. आपकी कला के लिए आपको बहुत बहुत सैल्यूट है. थँक्यू. व्हेरी नाइस. थँक्यू. डाली डाली फूलों की
तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे, डाली डाली फूलों की, तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे।